नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या विकासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे। राज्यातील सर्वाधिक उंच पूल म्हणजेच इगतपुरी कसारा पूल आता बांधून पूर्ण झाला आहे। हा केवळ एक पूल नाही तर प्रगत तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंगचं उत्कृष्ट उदाहरण आहे। चला आजच्या व्हिडिओत आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील। सर्वप्रथम आता आपण महामार्गाची ओळख करून घेणार आहोत। मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील 701 किलोमीटर लांबीचा द्रुतगती मार्ग हा राज्याच्या प्रगतीसाठी एक मोठं पाऊल आहे। आतापर्यंत यापैकी 625 किलोमीटरचा टप्पा सुरू झाला असून उरलेला भागही लवकरच पूर्ण होणार आहे। हा महामार्ग वाहन चालकांसाठी जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा मार्ग ठरला आहे। आता आपण इगतपुरी कसारा उंच पूलची सविस्तर माहिती जाणून घेऊया। समृद्धी महामार्गावरील इगतपुरी कसारा परिसरात 95 मीटर उंचीचा पूल बांधण्यात आला आहे, जो 260 कोटी रुपयांच्या खर्चाने पूर्ण झाला आहे। 32 मजली इमारती इतक्या उंचीचा हा पूल राज्यातील सर्वाधिक उंच पूल ठरला आहे। याशिवाय हा पूल 1.85 किलोमीटर लांब असून समृद्धी महामार्गावरील दुसऱ्या क्रमांकाचा लांब पूल आहे। मित्रांनो, आता आपण बांधकामाचा आव्हानात्मक प्रवास जाणून घेणार आहोत। 4 लाखाहून अधिक मजुरांनी 3 वर्ष खडतर मेहनत घेऊन हा पूल उभा केला आहे। मित्रांनो, या पुलासाठी 70 खांबांचा पाया बांधताना मजुरांना 5 मीटर खोल उतरण्याची कसरत करावी लागली आहे। मित्रांनो, अचूक मोजमाप, आधुनिक तंत्रज्ञान आणि अथक परिश्रम यामुळेच हा पूल एका इंजिनिअरिंग चमत्कारासारखा उभा राहिला आहे। मित्रांनो, हा पूल बांधल्यामुळे वाहन चालकांना इगतपुरी कसारा परिसरातील धोकादायक घाटांमधून मुक्तता मिळेल। जिथे पूर्वी 45 मिनिटं लागत होती, तिथे आता फक्त 15 मिनिटात प्रवास पूर्ण होईल। ट्रॅफिकमुळे होणारा 2 तासांचा त्रास आता कायमचा इतिहास जमा होणार आहे। मित्रांनो, आता आपण उद्घाटन आणि त्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत। फेब्रुवारी 2025 मध्ये हा पूल सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे। हा पूल फक्त महामार्गाचा भाग नाही तर महाराष्ट्राच्या प्रगत आणि सुरक्षित प्रवासाच्या दिशेने उचललेलं एक मोठं पाऊल आहे। मित्रांनो, इगतपुरी कसारा पूल हा महाराष्ट्राच्या विकासाचा एक नवीन अध्याय आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा, आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट पण मिळतील। आणि जर तुम्ही व्हिडिओला लाईक करत असाल तर आम्हाला अजून खूप जास्त मोटिवेशन मिळेल आणि आम्ही तुम्हाला अजून चांगल्या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू, अजून जास्त माहिती तुमच्यासोबत शेअर करू। तर त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आम्ही जास्त मोटिवेट होऊ आणि तुमच्या मित्रांसोबत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, आणि पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया।